गेली 7 वर्ष छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल CBSE अफिलिएटेड आणि सावरकर स्मारक यांच्याबरोबर एक अलिखित करार आहे की जागतिक स्तरावर खेळले जाणारे 4 खेळ रायफल शूटिंग, आर्चरी, बॉक्सिंग आणि फेन्सिंग हे मुलांना इथे उपलब्ध करून दिले जातात. त्याच्यामध्ये शाळेच्या वतीने विद्यार्थी इथे येत असतात, शिक्षकेतर कर्मचारी त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो, पालकांचा फार मोठा सहभाग असतो. पण याचं बरंचसं श्रेय स्मारकाला देईन मी, कारण स्मारकामध्ये संध्याकाळी जे काही प्रशिक्षक उपलब्ध आहेत ते उत्तम दर्जाचे प्रशिक्षक आहेत आणि त्या प्रशिक्षकांमुळेच लहानपणापासूनच मुलांना एका ना एका खेळाची आवड निर्माण होऊ शकते. सध्याच्या बाह्य परिस्थितीत पाहता की मोबाईलचं जे अतिक्रमण आहे त्या मोबाईलच्या अतिक्रमणापासून लहान वयात मुलांना एखादा छंद जोपासता यावा म्हणून शाळेने ही ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे. आणि त्या ॲक्टिव्हिटीचा परिणाम असा आहे की दरवर्षी नव्याने येणारी 60 मुलं स्मारकामध्ये येत असतात, स्वतःला एनरोल करतात आणि मग कालांतराने त्यांच्यात गोडी निर्माण होते. आणि त्या गोडीचा परिणाम आता असा झालेला आहे की गेल्या वर्षी झालेल्या DSOच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 25 मेडल्स छबिलदास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. अर्थात त्याचं संपूर्ण श्रेय स्मारकाला जातं. आणि शिवाय एक विद्यार्थिनी प्रज्ञा केसरकर ही रायफल शूटिंगमध्ये जवळजवळ भारताचं भविष्य ठरू शकते अशी तिची प्रगती आहे. आणि हे कुठे निर्माण झालं आहे तर हे अर्थातच स्मारकात निर्माण झालं आहे. त्यामुळे स्मारकाला माझ्याकडून मनापासून धन्यवाद. असंच काम पुढे चालू राहील. प्रशिक्षक याच पद्धतीने मुलांकडे लक्ष देतील. आणि जे छबिलदासचं एक वेगळंपण आहे की जिथे कायमस्वरूपी नाट्य चळवळ होती, जिथे कायमस्वरूपी याला एक क्रीडेचा इतिहास होता. आज 135 वर्ष झाली आहेत त्या शाळेला. काही वर्षापूर्वी आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, पण त्याच दमात, त्याच उत्साहाने आणि त्याच विचाराने शाळा मार्गक्रमण करते आहे आणि त्याला स्मारकाचं सहकार्य लाभत आहे. आमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. आम्ही हे जे 4 गेम्स आहेत ते मुलांना देतो, ते म्हणजे रायफल शूटिंग, बॉक्सिंग, फेन्सिंग आणि आर्चरी. त्याच्या मागचं कारण असं आहे की आत्ताचं जे जनरेशन आहे ते मोबाईलमध्ये जास्त आहे. जसं साळवी सर मगाशी म्हणाले की ते मोबाईलमध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात. मग हे सगळं कमी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे जे स्पोर्ट्स आहे ते स्कूल देते की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं पेशन्स, त्यांचं डेडिकेशन हे सगळं वाढलं पाहिजे. म्हणजे इन्स्टेड ऑफ putting your head into mobile, you should focus on the sports. So this is what our school is thinking about our students, and so we are doing all this. So the school is providing them this for Olympic Games. आज छबिलदास स्कूलकडून स्पोर्ट्सबद्दल हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता आणि 4 ऑलिम्पिक लेवलचे गेम्स होते. त्यात बॉक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी आणि शूटिंग. सो हे खूप छान प्राधान्य आहे स्पोर्ट्ससाठी आणि मुलांसाठी हे चांगलं आहे की मुलं काही शिकतील चांगलं त्यातून. नॉट ओनली कॉम्पिटिशनसाठी तर त्यांचं एक पर्सनल लाईफमध्ये त्यांना हेल्प होईल. लिडरशिप, कॉन्फिडन्स, अभ्यासातही त्यांना हेल्प होईल. आणि हे खूपच चांगलं काम होत आहे शाळेकडून आणि आम्हाला खूप बरं वाटतं की मुलं येत आहेत, स्वतःहून विचारत आहेत, जॉईनही करत आहेत आणि त्यांना आवडतं हे स्पोर्ट्स आणि खूप बरं वाटतं असा पुढाकार घेतल्यामुळे. माझा मुलगा ग्रेड 3 मध्ये आहे छबिलदासमध्ये आत्ता. सो त्याला प्रचंड खेळामध्ये, स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. तो ऑलरेडी क्रिकेटला जातो. सर कधीपासून त्याचं चाललं होतं की आमच्या शाळेत कधी होणार आहे ऑलिम्पिकचे गेम्स सुरू आणि मला ते रायफल शूटिंग आणि आर्चरी वगैरे सगळं बघायचं आहे. सो खरंच मला आनंद आहे या गोष्टीचा की शाळेने हे ऑर्गनाईज केलं इंट्रोडक्शन आणि आम्हाला एकदम प्रॉपर इंट्रोडक्शन दिली, प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन दाखवून दिलं की एक्झॅक्टली कसं असतं. कारण का आम्ही इथे यायच्या आधी बऱ्यापैकी कन्फ्यूज होतो की फेन्सिंग म्हणजे हे नक्की काय करणार आहेत किंवा बॉक्सिंग म्हणजे हे नक्की कशावर कॉन्सन्ट्रेट करणार आहेत, रायफल शूटिंगची रेंज कशी आहे, ते कसं असणार आहे, किंवा आर्चरीसाठी कसं असणार आहे, बो ॲरो. कारण का मुलांचं वय बघता त्यांना ते जमणार आहे का, त्यांना ते पेलवणार आहे का, ह्या सगळ्याचा आम्ही विचार करत होतो. आणि ह्या इंट्रोडक्शनमुळे आम्हाला तो बराच फायदा झाला आहे. आता आम्ही 3ऱ्या मजल्यावर जाऊ त्यांची प्रॉपर शूटिंग रेंज बघायला आणि आम्हाला ह्या गोष्टीची अपॉर्च्युनिटी पण आम्हाला मिळते की आज
शाळेकडनं ह्या वयात मुलांना हे ट्रेनिंग मिळतंय. माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की ह्या शाळेपासून, कारण का आमच्या वेळी हे सगळं नव्हतं. आज शाळा प्रोव्हाइड करते ऑलिम्पिक लेवलचं ट्रेनिंग, तर खरंच ती मुलांसाठी पण एक भाग्याची गोष्ट आहे. आणि माझं असं म्हणणं आहे माझ्या मुलासाठी सुद्धा की त्यांनी ह्या अपॉर्च्युनिटीचा खूप जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. आणि जर तुम्ही शाळा छबिलदास सारखी जी आज नावाजलेली शाळा आहे दादरमधली, तिच्याकडनं तुम्हाला हे इन्स्पिरेशन मिळतंय, तिच्याकडनं तुम्हाला हे ट्रेनिंगची अपॉर्च्युनिटी मिळते, खरंच ती घ्यायला पाहिजे. आणि आजचं इंट्रोडक्शन जे कोचेसने दिलं ते सुद्धा अतिशय चांगलंच होतं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा ठिकाणी सावरकर स्मारकात जे सगळ्यांसाठी सगळ्याच बाबतीत एक मोठं इन्स्पिरेशन आहे आपल्यासाठी, त्यांच्या जागेवर आपण हा जे सगळं ट्रेनिंग घेणार आहोत, बघणार आहोत, त्याची इंट्रोडक्शन घेतली. खरंच मी या शाळेचे खरंच मनापासून धन्यवाद मानते. मी रमा मोरे. माझा मुलगा क्रियांश मोरे 3rd स्टँडर्डमध्ये आहे, 8 वर्षाचा आहे. सो टुडे वी हॅव एक्सपिरियन्स स्पोर्ट्स ओरिएंटेशन विच आर Olympic games which our school Chabildas English medium is providing us, and we are very happy. This is the only school which is providing these games, and we can start this competition in the grade of 5th onwards. So few things as a parent we got to know now, and sooner we are want to introduce our kids in the next week for the all games and whichever they select maybe, and we are looking forward to it. And thanks to the school, whatever they did, they're doing us to us, and making our kids' future more enlightened. Thank you so much.